विनायक पवार, गीतेश शिंदे, सतीश सोळांकुरकर, योगिनी राऊळ, संगीता अरगुणे, जितेंद्र लाड, ज्योत्स्ना राजपूत, माफ करा, ज्योत्स्ना राजपूत, शिवाजी गावडे, प्रकाश जाधव. रजनीश राणे सर इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करते की आपण कवींचा सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचं स्वागत करूया. आधीच्या सत्रात ज्या कवींच्या कविता सादर झाल्या त्यात फेलिक्स डिसोजा इथे उपस्थित आहेत. फेलिक्सना विनंती करते आपण विचार मंचावर यावं. रजनीश राणे आपल्याला विनंती, अजय कांडर आपल्याला विनंती आपण फेलिक्स यांचं स्वागत करावं. अजय कांडर यांच्या हस्ते. यासोबतच रमेश सावंत सुद्धा उपस्थित आहेत. रमेश सावंत यांना विनंती. अंजली ढमाळ, रमेश सावंत, अंजली ढमाळ, विजय सावंत उपस्थित आहेत. विजय सावंत यांनाही विनंती आपण मंचावर यावं. इग्निशियस डायस इथे उपस्थित आहेत. विजय सावंत, इग्निशियस डायस, किशोर कदम, सतीश सोळांकुरकर आपल्याला विनंती आपण विचार मंचावर यावं. इग्निशियस डायस यांचं स्वागत अजय कांडर यांनी करावं. किशोर कदम, त्यानंतर भगवान निळे येथे उपस्थित आहेत. भगवान निळेंना पण विनंती आपण विचार मंचावर यावं आणि सन्मान स्वीकारावा. वर्जेश सोलंकी उपस्थित आहेत. सत्यवान साटम इथे उपस्थित आहेत. सभागृहात सत्यवान साटम उपस्थित आहेत. आपल्याला विनंती, ज्यांचा सन्मान, ज्या कवींचा सन्मान राहिलाय आपण नंतर करू. पुणे आले तर आपण करूयात. मी ज्योत्स्ना राजपूत यांचा सन्मान करावा. यानंतर जितेंद्र लाड उपस्थित आहेत. जितेंद्र लाड यांचाही आपण सन्मान करूया. संगीता अरगुणे यांचाही सन्मान करूया. भाई 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 चार्जिंग बहुत जल्दी खत्म हो रहा है इसमें. डॉक्टर विनायक पवार इथे उपस्थित आहेत. अभी उसमें 49 के बाद सीधा 0 आ गया. हाँ 48 का. सतीश सोळांकुरकर, कवी सतीश सोळांकुरकर यांचा आपण सन्मान करूया. त्यानंतर शिवाजी गावडे उपस्थित आहेत. आपण त्यांचाही सन्मान करू. प्रकाश जाधव सर उपस्थित आहेत. आपण त्यांनाही सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करूया. अजय कांडर यांना विनंती. प्रकाश जाधव, यासोबतच योगिनी राऊळ विचार मंचावर उपस्थित आहेत. कुछ नहीं देंगे पैसा मेरे हमसे. गीतेश शिंदे यांचाही आपण सन्मान करूया. आणि आजच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष अविनाश गायकवाड यांचा सुद्धा आपण सन्मान करूया.
संगीता अरगुणे यांना मी विनंती करते. खरं तर संगीताला लांब जायचंय, बिचारी बराच वेळ इथे आहे आणि मोठा प्रवास करायचा, तर मी तुझ्यापासूनच सुरुवात करते. आता कृपा करून वसईची मेजॉरिटी येते त्याच्यामुळे. नमस्कार, कविता सादर करते. पुरुष किती सहज असतात पुरुष, किती सहज असतात पुरुष, किती सहज जगतात पुरुष, स्वतःला सहज पेलतात पुरुष, मनाचं दार सताड उघडं टाकून उघडे वागडे निवांत झोपतात पुरुष. किती सहज असतात पुरुष, त्यांना नसतो दागिन्यांचा सोस, त्यांना नसतो दागिन्यांचा सोस. बांगड्या, नेकलेस, मंगळसूत्र कशानेच बांधून ठेवत नाहीत ते स्वतःला, कशानेच बांधून ठेवत नाहीत ते स्वतःला. शर्टचं वरचं बटणही फारसं लावत नाही, शर्टचं वरचं बटणही फारसं लावत नाहीत पुरुष. आणि बांधली तरी टायची गाठ पुन्हा पुन्हा सैल करतात पुरुष. किती सहज असतात पुरुष. ते करत नाहीत विणकाम भरतकाम, ते करत नाहीत विणकाम भरतकाम, नाही घालत टिपा, सुई दोऱ्याशी दुरान्वयी संबंध नसतो त्यांचा. म्हणजे टेलर वगैरे सोडून देऊ, मी हे तुमच्या आमच्या घरातल्या पुरुषांबद्दल म्हणते. सुई दोऱ्याशी दुरान्वयी संबंध नसतो त्यांचा, तरीही असंख्य गुंते करून ठेवतात पुरुष. तरीही असंख्य गुंते करून ठेवतात पुरुष आणि प्रत्येक गुंत्यातून स्वतःला सही सलामत मोकळं करतात. किती सहज असतात पुरुष. चिंचा, बोर, आवळे असलं काही आंबट चिंबट फारसं खात नाहीत पुरुष. चिंचा, बोर, आवळे असलं काही आंबट चिंबट फारसं खात नाहीत पुरुष. तरीही आंबट शौकीन असतात पुरुष. तरीही आंबट शौकीन असतात पुरुष. किती सहज असतात पुरुष. ते रडत नाहीत फारसे, ते रडत नाहीत फारसे, तरीही पुन्हा पुन्हा रीते होतात पुरुष. बाळंत वेणा न सोसताच बाप होतात पुरुष. बाळंत वेणा न सोसताच बाप होतात पुरुष. किती किती सहज असतात पुरुष. आणि पुढे असं आहे, पुरुष असतात नारळ, पुरुष असतात फणस, पुरुष असतात नारळ, पुरुष असतात फणस, जंगल, माळ, पर्वत, झाड, समुद्र असतात पुरुष. जंगल, माळ, पर्वत, झाड, समुद्र असतात पुरुष. ओढा, नाला, डबक, नदीतला गाळही असतात पुरुष. पुरुष असतात राम, पुरुष असतात राम, पुरुष असतात कृष्ण, दुर्योधन, दुःशासन, कली असतात पुरुष. पुरुष असतात राम, पुरुष असतात कृष्ण, दुर्योधन, दुःशासन, कली असतात पुरुष. तरीही घरोघरी अतीव श्रद्धेने पूजले जातात पुरुष. तरीही घरोघरी अतीव श्रद्धेने पूजले जातात पुरुष. टोचले, बोचले, सलले, रुतले, टोचले, बोचले, सलले, रुतले, तरीही हवेच असतात पुरुष. तरीही हवेच असतात पुरुष. संगीता अरगुणे यांच्या कवितेचा स्त्रीवादी जाणीवेचा सूर. यानंतर मी शिवाजी गावडे यांना विनंती करते आपण कविता सादर करावी. नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे झडप. घिरट्या घालतायत घारी उंच आकाशात, घिरट्या घालतायत घारी उंच आकाशात,
भक्ष शोधण्यासाठी. आपणच त्यांचं भक्ष हिरावून घेतलंय राजरोस जंगलाकडून. आपणच त्यांचं भक्ष हिरावून घेतलंय राजरोस जंगलाकडून. नागवंशी बिल्डरांनी आणि सरडावंशी राजकारण्यांनी, राजवंशी बिल्डरांनी आणि सरडावंशी राजकारण्यांनी मतलबीपणानं तोडलंय झाडांचं जंगल. राजवंशी बिल्डरांनी आणि सरडावंशी राजकारण्यांनी मतलबीपणानं तोडलंय झाडांचं जंगल, उभारलंय कॉन्क्रीटचं जंगल आणि बांधले उंच उंच टॉवर. त्या टॉवरच्या पिंजऱ्यात कोंबून, त्या टॉवरच्या कोंबड्यात पिंजरून टाकलंय आपल्याला इथल्या व्यवस्थेनं. त्या टॉवरच्या पिंजऱ्यात इथं कोंबून टाकलंय आपल्याला इथल्या व्यवस्थेनं. आता आपल्याला सांभाळायला हवं. आता आपल्याला सांभाळायला हवं. भीती वाटते घारींची. आता आपल्याला सांभाळायला हवं. भीती वाटते घारींची. त्या कधी झडप घालतील, त्या कधी झडप घालतील आणि भक्ष बनवतील. त्या कधी झडप घालतील आणि भक्ष बनवतील आपल्या तान्याबाळ्यांना, आपल्या तान्याबाळ्यांना, आपल्या तान्याबाळ्यांना. धन्यवाद सर. यानंतर मी कवी एक कायमच कवितेचा हळवा सूर सतीश सरांच्या कवितेमध्ये आम्ही ऐकत आलेलो आहोत. सतीश सर. नमस्कार. शाळेच्या आठवणींची एक छोटी कविता आहे. शाळेतल्या दिवसांचा पाऊस कधी मनासारखा पडायचा. शाळेतल्या दिवसांचा पाऊस कधी मनासारखा पडायचा. उदासवाना होऊन कधी वलसणीला दडायचा. शाळेतल्या दिवसांचा पाऊस कधी मनासारखा पडायचा. उदासवाना होऊन कधी वलसणीला दडायचा. डोकं भिजू नये म्हणून पाटी वर धरलेली, डोकं भिजू नये म्हणून पाटी वर धरलेली. रात्रभर जागून केलेली उजळणी ओघळून गेलेली. गणिताच्या तासाला मग पाऊस छडी होऊन वाजायचा. गणिताच्या तासाला मग पाऊस छडी होऊन वाजायचा. उदासवाना होऊन कधी वलसणीला दडायचा. शाळेमध्ये मधली सुट्टी होच नाही असे वाटायचे. शाळेमध्ये मधली सुट्टी होच नाही असे वाटायचे. उपाशी पोटी ढेकर देताना आतडे गोळा व्हायचे. शाळेमध्ये मधली सुट्टी होच नाही असे वाटायचे. उपाशी पोटी ढेकर देताना आतडे गोळा व्हायचे. वर्गातल्या डब्यांकडे पाहून पाऊस लाळ होऊन सांडायचा. वर्गातल्या डब्यांकडे पाहून पाऊस लाळ होऊन सांडायचा. उदासवाना होऊन कधी वलसणीला दडायचा. तिन्ही सांजी कधी कधी घरी चूल विझलेली. तिन्ही सांजी कधी कधी घरी चूल विझलेली. उसनं पासनं करून आई उपाशी निजलेली. तिच्या कुशीत शिरताना पाऊस हुंदके देऊन रडायचा. तिच्या कुशीत शिरताना पाऊस हुंदके देऊन रडायचा. उदासवाना होऊन कधी वलसणीला दडायचा. शहराच्या खिडकीतून आता पाऊस बघवत नाही. शहराच्या खिडकीतून आता पाऊस बघवत नाही. ओथंबून येतो कधी कधी, रुजवत मात्र काही नाही. शाळेभोवती तळ साचून असं त्याला सांगवत नाही. गावातल्या चाफ्याखाली तेव्हा पाऊस समजूतदारपणे झुरायचा. उदासवाना होऊन कधी वलसणीला दडायचा. शाळेतल्या दिवसांचा पाऊस कधी मनासारखा पडायचा. उदासवाना होऊन कधी वलसणीला दडायचा. त्यानंतर विजय जाधव सर आपल्याला विनंती. माफ करा, प्रकाश जाधव सर आपल्याला विनंती. कवितेचं नाव आहे शीर्षक तुला पाहत राहीन नव्या शालू. बायकोर लिहिलेली. या गजबजलेल्या शहरातून जाताना, या गजबजलेल्या शहरातून जाताना मी नेहमीच पाहतो. या गजबजलेल्या शहरातून जाताना मी नेहमीच पाहतो. शोरूमच्या काचेतला नव्या शालूतला पुतळा. लखलखत्या प्रकाश योजना. लखलखत्या प्रकाश योजनेत इंद्रधनुष्यावर पिंजलेल्या साड्या.
पक्षी, नदी, मोर, निळमोर आकाश, चांदण्या आणि माझ्या मनात असलेला तो शालू बायकोच्या वाढदिवसाला घेईन म्हणतो. त्या क्षणी साचवतो मी माझं कंगाल आयुष्य मन मारून ठेवलेल्या रिकाम्या कप्प्यात. नव्या कोऱ्या 10 रुपयाच्या नोटीसोबत बायकोचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो, भाकरीची धग विजल्यापासून मनात कोरत राहिलो वर्षभरात बायकोचा वाढदिवस. लाजरी शोरूम मधला फिगरचा टॅग बघून घुसमटलेल्या समुद्राला अडवता आलंच नाही. खरंच प्रिये, आयुष्यातले उदास 4 पावसाळे सरून जाऊ दे. खरंच प्रिये, आयुष्यातले उदास 4 पावसाळे सरून जाऊ दे. 50वा तुझा वाढदिवस बघ कसा साजरा करतो ते. अगर नातवंडांचा गराडा तुझ्या सभोवताली असेल आजीचा वाढदिवस साजरा करायला, मग पाहुण्यांच्या गदारोळात तू खुलत जाशील आणि मी शोरूमच्या काचेतल्या पुतळ्यावर तुला पाहत राहीन. शोरूमच्या काचेच्या पुतळ्यागत. सुरुवातीला विनायक पवार जसं लिहितात की एका वाघाची शिकार एका हरणीने केली, तर काय ते फार विचित्र प्रकरण असतं. विनायक पवार त्यांच्याकडून ऐकू आपण, पण तुर्तास मी म्हणजे आत्ता फार गालातल्या गालात असतात, पण ते कसं काय लिहिलं बुवा काय माहित नाही. घरी काय झालं असेल त्यानंतर वाघाची शिकार कशी काय झाली ते आपण ऐकू. विनायक पवार हे आत्ताच्या गीतकारांमधलं एक महत्त्वाचं नाव आहे. आज जी काही सगळी इन्स्टा आणि रील्सवरती जी मराठी गाणी सगळ्या युवा पिढीकडे वाजत असतात ती सगळी गाणी विनायक पवार यांनी लिहिलेली आहेत. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करू. नमस्कार. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रमोद पवार आणि मी विनायक पवार, बागवे गुरुजी आहेत. पवार असलो तरी माझे आणि माझ्या काकाचे संबंध अजून खूप चांगले आहेत. ज्यांनी केसाला रंग मारून आलेत त्यांना नमस्कार, ज्यांनी तसेच पांढरे ठेवलेत त्यांना नमस्कार, आणि ज्यांच्याकडे अजिबात काहीच नाही त्यांनाही नमस्कार. कविता शीर्षक आजोबा. स्पीडनं घेणार आहे कारण वेळ कमी आहे. 6 महिने झाले वाघा एकदा येऊन जा. आजोबा सांगतात नातवाला गावात की 6 महिने झाले वाघा एकदा येऊन जा, कापसासारख्या ओठांनी मुके घेऊन जा. तुझे बोबडे बोल आता अंकुर बनून उगले आहेत. तुझे बोबडे बोल आता अंकुर बनून उगले आहेत. कल्पनेतच धावू शकतात पाय माझे थकले आहेत. भुरभुरत्या केसातला वारा ठेवून जा, कापसासारख्या ओठांनी मुके घेऊन जा. पावलांच्या ऋणझुनीचा जीव वेडा पिसा, पावलांच्या ऋणझुनीचा जीव वेडा पिसा. काळजात आहे शाबूत तुझा एक पाऊल ठसा. तुझ्या चिवचिवाटाचं बक्षीस देऊन जा, कापसासारख्या ओठांनी मुके घेऊन जा. आणि मिशी ओढ कान धर बाप माझा बनवून ये. मिशी ओढ कान धर बाप माझा बनवून ये. जुन्या जुन्या झाडाची हिरवी फांदी बनवून ये. दुखऱ्या पाठीवर बसून मलम लावून जा, कापसासारख्या ओठांनी मुके घेऊन जा. आणि विसरलेलं तुझं शर्ट सुवास देतं मला. गडबडीत राहिलं शर्ट दिवाळीला. विसरलेलं तुझं शर्ट सुवास देतं मला. माझं छोटं बाळ करून कवेत घेतं मला. वर्षभर पुरेल एवढा तुझा दरवळ ठेवून जा, कापसासारख्या ओठांनी मुके घेऊन जा. आणि शेवट येऊन जा, येऊन जा दूध भाकर काल्यासाठी. येऊन जा, येऊन जा दूध भाकर काल्यासाठी. माझ्याकडे बघत असत तुझं ताट तुझी वाटी. इवली इवली नाजूक बोट माझ्या भाळी लावून जा, कापसासारख्या ओठांनी मुके घेऊन जा. येऊन जा, येऊन जा. अप्रतिम. त्यानंतर
योगिनी राऊळ यांना विनंती, आपण कविता सादर करावी. सुर्वे मास्तरांचं स्मृतीला अभिवादन करून कविता सादर करते. खरं तर दुसरीच कविता म्हणणार होते, पण उदय सामंतांना बघून मी हातातला कागद बदललाय. आता सामंतांना जे ऐकवायचं होतं ते तुम्हाला ऐकवते. बोलो जय श्रीराम. जय श्रीराम. अजूनही रामायण आवडतं आम्हाला, अजूनही रामायण आवडतं आम्हाला. सीतेभोवतीचं वर्तुळ, रावणाचं तिला पळवून नेणं, वानर सेनेच्या मदतीने रामाची चढाई आणि अखेरीस रावणाचा खात्मा. अजूनही रामायण आवडतं आम्हाला. रामाकडे कधी बंदूक असते, कधी लाठी, कधी तलवार धारदार. रामाकडे कधी बंदूक असते, कधी लाठी, कधी तलवार धारदार. त्याच्या हातातल्या शस्त्रावर फक्त त्याचाच अधिकार. आमच्या हाती रामनामाचे फक्त दगड, आमच्या हाती रामनामाचे फक्त दगड. वानरांची उणीव भासू नये म्हणून आणि हनुमानाच्या ब्रह्मचर्याची आठवण उगाच तोंडी लावायला अधूनमधून. आमच्या हाती रामनामाचे दगड, वानरांची उणीव भासू नये म्हणून आणि हनुमानाच्या ब्रह्मचर्याची आठवण तोंडी लावायला अधूनमधून. या सगळ्यात शूर्पणखेचं नाक, उर्मिलेची तडफड, सीतेचं अग्निदिव्य, अहिल्याची शिळा वगैरे आम्ही सहज जातो विसरून. या सगळ्या शूर्पणखेचं नाक, उर्मिलेची तडफड, सीतेचा अग्निदिव्य, अहिल्याची शिळा आम्ही जातो विसरून. पण चालायचंच. रामराज्यात स्त्रिया नव्हत्या सुखी, असं कशाला उगाच अपशकू. तेव्हा चला तर मग आपण भरताला राज्य नाकारू, आपण भरताला राज्य नाकारू. लक्ष्मण रेषा आणखी वाढवू, धोब्याला डोक्यावर घेऊन नाचू, बायकांना रानात पेटाळू. चला आपणही रामराज्य आणू, आपणही रामराज्य आणू. यानंतर जितेंद्र लाड यांना विनंती. पागल होता त्याला पावभाजी पर खायचं. त्याने आधीच तंबी दिली की गायचं नाही. काळजाच्या हद्दीतून हद्दपार होतायत माणसांची नाती, काळजाच्या हद्दीतून हद्दपार होतायत माणसांची नाती. जीवाला जीव देणारे जिवलग आता भेटत नाहीत कुठे, जीवाला जीव देणारे जिवलग आता भेटत नाहीत कुठे. जीव घेणारे मात्र पावलो पावली माणुसकीचा बुरखा पांघरून. आईवरून शिवी देत आईवरच उठतात पोटच्या लेकरांचे हात, आईवरून शिवी देत आईवरच उठतात पोटच्या लेकरांचे हात. ज्याला त्याला प्रश्न पडलाय बहीण भावाचं कोण जपणार नातं, ज्याला त्याला प्रश्न पडलाय बहीण भावाचं कोण जपणार नातं. आता शोधूनही सापडत नाही दुःख दळणारं जातं. ज्याला त्याला प्रश्न पडलाय बहीण भावाचं कोण जपणार नातं. आता शोधूनही सापडत नाही दुःख दळणारं जातं. बायकोला प्रेमाचा लॉलीपॉप देऊन तो झिंकतोय फॅमिली रेस्टॉरंट बार मध्ये, बायकोला प्रेमाचा लॉलीपॉप देऊन तो झिंकतोय फॅमिली रेस्टॉरंट बार मध्ये. सगळं जगणं झालंय अवघड, बापाच्या मेंदूचा केव्हा झालाय दगड. सगळं जगणं झालंय अवघड, बापाच्या मेंदूचा केव्हा झालाय दगड. शिवाराच्या कुशीतला वांजोटा झालाय पाऊस, शिवाराच्या कुशीतला वांजोटा झालाय पाऊस. सावलीच उजाडते आता सावलीची कूस, सावलीच उजाडते आता सावलीची कूस. अशी भयान परिस्थिती माझ्या सुन्न मस्तकात, अशी भयान परिस्थिती माझ्या सुन्न मस्तकात. मी मलाच शोधतोय वर्तमानाच्या पुस्तकात, मी मलाच शोधतोय वर्तमानाच्या. खरं तर होतं असं की जितू असेल किंवा बागवे सर असतील, गाऊन कविता सादर करतात तेव्हा आम्ही आपलं गद्य वाचतो तर फार कॉम्प्लेक्स होतो. म्हणून मी आज खास सांगितलं होतं की गाऊन कविता सादर करू नकोस, आणि त्याने ऐकलं. यानंतर गीतेश शिंदे यांना मी विनंती करते कविता सादर करावी. ज्योत्स्ना गाऊन सादर करणारे का? खरं तर समारोप झालाय, तरी सुद्धा महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व धर्मवीरांना मनपूर्वक नमन आणि वंदन करतो आणि अशी प्रार्थना करतो की यापैकी कोणीतरी कर्मवीर होईल
आणि लाडक्या भावा बहिणींना रोजगार उपलब्ध करून देईल. निदान दगड मारणाऱ्यांना पोलीस प्रोटेक्शन देईल आणि त्यांच्यासाठी निवृत्ती पेन्शन योजना सुरू करेल. कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे रिकामी माती. भडकवली जातात सर्वात आधी धर्माच्या नावावर रिकामी माती. भडकवली जातात सर्वात आधी धर्माच्या नावावर रिकामी माती. पेटवली जाते मग मनाची वात, दंगलीत तेव्हा सरसावतात हात. पेटवली जाते मग मनाची वात, दंगलीत तेव्हा सरसावतात हात. जय श्रीराम अल्लाहू अकबर, जय श्रीराम अल्लाहू अकबर. कधी पेरलं मनात विद्वेषाचं जहर. जय श्रीराम अल्लाहू अकबर. कधी पेरलं मनात विद्वेषाचं जहर. कोणास ठाऊक कोणाची कबर. कोणास ठाऊक कोणाची कबर. आदेश आला की हाणा जबर. कोणास ठाऊक कोणाची कबर. आदेश आला की हाणा जबर. लाठ्या काठ्या आणि पेट्रोलचे बोळे. लाठ्या काठ्या आणि पेट्रोलचे बोळे. नाचव तलवारी धर्माचे खुळखुळे. लाठ्या काठ्या आणि पेट्रोलचे बोळे. नाचव तलवारी धर्माचे खुळखुळे. भिरकावतायत दगड सारे बेरोजगार. भिरकावतायत दगड सारे बेरोजगार. तेजीत आहे धंदा धर्माचा व्यापार. भिरकावतायत दगड सारे बेरोजगार. तेजीत आहे धंदा धर्माचा व्यापार. करायचा नाही कधी आमचा नाद. करायचा नाही कधी आमचा नाद. ओसंडून वाहतोय धर्माचा उन्माद. भगव्या हिरव्या टोप्याच टोप्या. भगव्या हिरव्या टोप्याच टोप्या. आपला तुपला ओळखायला सोप्या. भगव्या हिरव्या टोप्याच टोप्या. आपला तुपला ओळखायला सोप्या. भर रस्त्यात उतरवून माणुसकीची चड्डी. भर रस्त्यात उतरवून माणुसकीची चड्डी. सुनता भूक तपासणारी सैतानांची सद्दी. भर रस्त्यात उतरवून माणुसकीची चड्डी. सुनता भूक तपासणारी सैतानांची सद्दी. पोलिसांना नुसती बघ्याची भूमिका. पोलिसांना नुसती बघ्याची भूमिका. प्रवक्त्यांमध्ये सुरू आहे अहम अहमिका. पोलिसांना नुसती बघ्याची भूमिका. प्रवक्त्यांमध्ये सुरू आहे अहम अहमिका. इतिहासाच्या नावानं ठोकून आरोळी. इतिहासाच्या नावानं ठोकून आरोळी. वर्तमानाचा शिमगा भविष्याची होळी. इतिहासाच्या नावानं ठोकून आरोळी. वर्तमानाचा शिमगा भविष्याची होळी. चिथावणी देणारे नेते सुशेगात. चिथावणी देणारे नेते सुशेगात. जामिना अभावी राडेबाजात. खरं म्हणजे सुशेगातच्या ऐवजी कोकणात पण चालू शकतं. चिथावणी देणारे नेते सुशेगात. जामिना अभावी राडेबाजात. होऊ देत स्वप्नांची राख रांगोळी. होऊ देत स्वप्नांची राख रांगोळी. भाजून घ्या तुमची राजकीय पोळी. होऊ द्यात स्वप्नांची राख रांगोळी. भाजून घ्या तुमची राजकीय पोळी. माणूस बिणूस कधीच ठार केलाय. माणूस बिणूस कधीच ठार केलाय. शिवजयंतीलाच औरंग्या जागा झालाय. शिवजयंतीलाच औरंग्या जागा झालाय. जागा झालाय. यानंतर मी कविता सादर करते. मग ज्योत्स्ना कविता सादर करेल आणि मग संमेलनाचे अध्यक्ष कविता सादर करते. ज्योत्स्नाची भाकरी कविता सगळ्यांना आवडते, पण आता ती अजिबात म्हणणार नाही. कवितेचं शीर्षक आहे आठवण. शाळेच्या वरांड्यात ठेवलेल्या पाण्याच्या टाकीतून पाणी घेताना थोडंसं सांडलं तर ते लगेच जमिनीत शिरपायचं. बाई तुम्ही म्हणायचात जमीन म्हणजे आपली आई. बाई तुम्ही म्हणायचात जमीन म्हणजे आपली आई. सर्व कसं सामावून घेते आपल्या पोटात. जमीन म्हणजे आपली आई सर्व कसं सामावून घेते आपल्या पोटात. पाणी जपून वापरावं. तहान काय भागवली जाते पाण्याच्या 1-2 घोटात.
पाणी जपून वापरावं ग, तहान काय भागवली जाते पाण्याच्या 1-2 घोटात. वर्गातल्या मुलीची लिहिता लिहिता शाई संपली तर तुम्ही आवाज द्यायचा, कोणीतरी द्या ग तिला भरलेल्या पेनातली शाई. तर तुम्ही आवाज द्यायचा की कोणीतरी द्या ग तिला भरलेल्या पेनातली शाई. खरं सांगतो आम्ही कधी कधी ती 5-5 जणी वाटून घ्यायचो बाई. खरं सांगतो आम्ही कधी कधी ती 5-5 जणी वाटून घ्यायचो बाई. हाताला धरून आई शाळेत घेऊन यायची आणि तुमच्या स्वाधीन करायची. हाताला धरून आई शाळेत घेऊन यायची, तुमच्या स्वाधीन करायची. अभ्यास लई केला तर चांगलं फोडून काढा हिला, फोडून काढा हिला. अभ्यास नाही केला तर किती विश्वास होता पालकांचा गुरु म्हणून आपल्यावर. म्हणूनच घडलो बाई, म्हणूनच घडलो बाई, म्हणूनच शिकलो बाई. जमिनीशी नातं ठेवून पाय रोवून घट्ट उभं राहणं, जमिनीशी नातं ठेवून पाय रोवून घट्ट उभं राहणं, एकमेकांना समजून घेणं, एकमेकांना जपणं. पण हल्ली मुलींचे पाय जमिनीला लागत नाहीत. पण हल्ली मुलींचे पाय जमिनीला लागत नाहीत. मुली एकमेकींकडे शाई मागत नाहीत. वापरून झालं की पेनच फेकून द्यायचं, एक संपलं की दुसरं घ्यायचं. पण हल्ली मुलींचे पाय जमिनीला लागत नाहीत. मुली एकमेकींकडे शाई मागत नाहीत. वापरून झालं की पेनच फेकून द्यायचं, एक संपलं की दुसरं घ्यायचं. हल्ली रागवत नाही कुणी विद्यार्थ्यांना, हल्ली रागवत नाहीत कुणी विद्यार्थ्यांना. तुम्ही आम्हाला हक्काने ओढायचात तशा. आता शिक्षा तर सोडा, नुसतं रागवलं ना तर पालक करतात कायद्याची भाषा. आता शिक्षा तर सोडा, नुसतं रागवलं ना तर पालक करतात कायद्याची भाषा. आणि म्हणूनच सांगते बाई की माहेरच्या रस्त्यावरून जाताना शाळेजवळ आपोआप पाय थबकतात. माहेरच्या रस्त्यावरून जाताना शाळेजवळ आपोआप पाय थबकतात. कुठल्या तरी वर्गातून कुमारी ज्योत्स्ना भीमसिंग पाटील असा आवाज ऐकू येतो असं वाटतं. कुठल्या तरी वर्गातून ज्योत्स्ना भीमसिंग पाटील असा आवाज ऐकू येऊ असं वाटतं. हजरबाई म्हणून हात आपोआप वर जातो, हजरबाई म्हणून हात आपोआप वर जातो. भानावर येते बाई आणि तुमच्या आठवणींनी माझ्या डोळ्यात पाणी दाटतं. भानावर येते बाई आणि तुमच्या आठवणींनी माझ्या डोळ्यात पाणी दाटतं. यानंतर मी कविता सादर करते. आणि हो, आतापर्यंतचं सूत्रसंचालन तू फार नेटकं केलं. आता तुझी कविता आम्हाला ऐकायची इच्छा आहे. कवितेचं शीर्षक आहे बाय डिफॉल्ट फोल्डर. सगळ्याच कविता सगळ्यांना वाचून दाखवायच्या नसतात, सगळ्याच कविता सगळ्यांना दाखवायच्या नसतात. काही सेव्ह करून ठेवाव्या मनाच्या तळाशी बाय डिफॉल्ट फोल्डरमध्ये. पाऊस काळात त्यातल्याच एखाद्या कवितेची झेलावी आठवण सर, पाऊस काळात त्यातल्याच एखाद्या कवितेची झेलावी आठवण सर. झालं गेलं लिंकअप करावं आज घडीशी, झालं गेलं लिंकअप करावं आज घडीशी. पण समोर आणू नये त्यातली एकही अटॅचमेंट. डोळे पाणावले चापसूक तर नवांची ओंजळ शिंपडावी काळजावर. कवितेला मात्र कॉपी पेस्ट करू नये. फोल्डर पुन्हा पुन्हा ओपन क्लोज करावं, फोल्डर पुन्हा पुन्हा ओपन क्लोज करावं. जमल्यास रिनेम करून बघावं. कितीही माया दाटली तरी सुटी करू नये एकही कविता. अधिकाधिक कडी कुलपात बंद करावी सबंध फाईल, अधिकाधिक कडी कुलपात बंद करावी सबंध फाईल. चुकून मिनिमाइज राहिलीच तर भळभळेल स्क्रीन, चुकून मिनिमाइज राहिलीच तर भळभळेल स्क्रीन. हँगही होईल डेस्कटॉप. कधी काळी आपले विश्वास कोंडलेले हे विसरू नये. आणि हो, संग्रहात मुळीच छापू नयेत या कविता, संग्रहात मुळीच छापू नयेत या कविता. बेदरकार वागणं झेपत नाही पुस्तकाला. गपगुमान पडू द्याव्यात एकाच जागी अस्ताव्यस्त, गपगुमान पडू द्याव्यात एकाच जागी अस्ताव्यस्त. महत्प्रयासाने माती रोवलेल्या पत्त्यांच्या बंगल्यात एकही कविता शिरू देऊ नये. सगळ्याच घालमेली चेहऱ्यावर दिसू लागल्या, सगळ्याच घालमेली चेहऱ्यावर दिसू लागल्या की सॉफ्टवेअर तपासावं आपणच आपलं. सगळ्याच घालमेली चेहऱ्यावर दिसू लागल्या की सॉफ्टवेअर तपासावं आपणच आपलं. नेणिवेतली सेटिंग रिसेट करावी पुन्हा एकदा. कवितेचं फोल्डर बाय डिफॉल्ट असतंच तिथे,
कवितेचं फोल्डर बाय डिफॉल्ट असतंच तिथे. सगळ्याच कविता सगळ्यांनी वाचू नयेत म्हणून. सगळ्याच कविता सगळ्यांनी वाचू नयेत. यानंतर आजच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष अविनाश गायकवाड यांना मी विनंती करते. या कवी संमेलनात ज्या ज्या कवींचा सहभाग इथे राहिला त्या सगळ्याच कवींचे मनापासून ऋण व्यक्त करते. कुणी पनवेलहून, कुणी पेणहून, कुणी मुंबईतून, कुणी अगदीच ठाणे आणि लांब लांबहून प्रवास करून इथे आलेले आहेत. थोडा वेळेचा सगळा भाग जर जुळवला तर निश्चितच कवी संमेलन आणखी छान रंगत घेऊ शकलं असतं. या सगळ्यांच्याच वतीनं मी सगळ्या रसिकांचे सुद्धा आभार मानते, कारण एवढ्या कमी अवधीमध्ये तुम्ही सगळं ऐकत होतात आणि कविता ऐकणं, ती पचवणं तसं सोपं नाही आहे, पण आपण ह्या सगळ्या प्रक्रियेमधून जात होतो. समोरही बरीच कवी मंडळी बसलेली आहेत, त्या सगळ्यांचेही मनापासून ऋण व्यक्त करते. आणि अविनाश सर, तुमची कविता ऐकायला आम्ही सगळे उत्सुक आहोत. प्रथमतः मी कवी नारायण सुर्वे यांच्या स्मृतींना अभिवादन करतो आणि वृषालीने जरी आभार मानले तरीही आभार मानण्याचं मला माझं कर्तव्य असं समजतो. आजचे आपले संमेलनाध्यक्ष माननीय प्रमोद पवार आणि आपण सर्व साहित्य रसिकांनी आमच्या कवींच्या कविता अगदी शांततेत ऐकल्या याबद्दल मी आपले आभार मानतो. सगळ्याच कवींनी चांगल्या कविता सादर केल्या. इथे आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर त्यांनी उपयोग केला आणि आज आपल्या देशात फक्त कवीच त्रासात आहेत असं म्हणणंही तितकं बरोबर होणार नाही. आणि अशा वेळी एका कवीच्या नावाने आणि कवीच्या स्मृतीप्रित्यर्थ संमेलन घेणं ही फार सुंदर गोष्ट आहे. त्यासाठी मी आयोजकांचे कवी अजय कांडर, रजनीश राणे यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि माझी कविता सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे नागडेच आहोत आपण. नागडेच आहोत आपण. नागडेच आहोत आपण, सजावटीचा कोहळा दावून आवळा काढू नकोस. नागडेच आहोत आपण, सजावटीचा कोहळा दावून आवळा काढू नकोस. आकाशातले ढग तरी कुठे सारखे असतात, त्यांचे आकारमान, त्यांचे सूरताल तरी कुठे सारखे असतात. दरवेळी ते असतात तरी कुठे. या विशाल आकाशाखालच्या घराचे घरघडी आहोत आपण. या विशाल आकाशाखालच्या घराचे घरघडी आहोत आपण. हर घडी नियतीच्या गाढवाकडे बोट दावू नकोस. हर घडी नियतीच्या गाढवाकडे बोट दावू नकोस. भळभळत्या जखमांचा लेप होऊन जा. इंद्रियांच्या पुष्टपणापेक्षा गहिराईला नजर दे. कुठल्याही भेदाच्या भांडवलावर द्वेष उभारून कत्तली करणं सोपं आणि नीच असतं. इंद्रियांच्या पुष्टपणापेक्षा गहिराईला नजर दे. कुठल्याही भेदाच्या भांडवलावर द्वेष उभारून कत्तली करणं सोपं आणि नीच असतं. सगळ्या नद्यांचा उगम वीर्याची कारंजी उडतात तिथेच असतो. सगळ्या नद्यांचा उगम वीर्याची कारंजी उडतात तिथेच असतो. करीत बसू नको सुचापत्या, तुकारामानंतर कोण नि नामदेवानंतर कोण. देवांच्या पुढं राक्षस आहे आणि राक्षसाच्या पुढं देव आहे. देवाच्या पुढं राक्षस आहे आणि राक्षसाच्या पुढं देव आहे. आणि दोघंही माणसाच्याच बिंदाची आहेत आणि दोघंही माणसाच्याच बिंदाची आहेत. दुकानाच्या पाट्या वाचतात तशा कविता वाचतात लोक. दुकानाच्या पाट्या वाचतात तशा कविता वाचतात लोक. नि स्वतःची करून घेतात फसवणूक. म्हणून अंगावरची कातडी थरथरत नाही, की काळजाला भोग पडत नाही, की मेंदूला झिंझिण्या येत नाहीत. म्हणून अशी कविताच वाचू नकोस ज्यामुळे केवळ कवितेचाच नव्हे तर माणूस असण्याचा अपमान होईल.
उचल हे कपडे, उचल हे कपडे कवितेच्या ओळी समजून, एवढा सत्संग आज पुरे. आत मला दुसरी कविता हाक मारते, आत मला दुसरी कविता. धन्यवाद. धन्यवाद. हे कविता